हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रियांका. सो आज काय स्पेशल आहे? स्पेशल आज आहे स्पेशल फिश. सो ही फिश आहे ना, हलवा फिश मी मागवली होती, म्हणजे आमच्या इथूनच. मी रिजन्सीमध्ये राहते तर तिथूनच कटिंग वगैरे करून छान आली होती आणि ऑलमोस्ट क्लीन पण होती, फ्रेश होती फिश. सो आज ॲक्च्युली मनीषा नाही आली होती, जी माझी मेड आहे, कुक मेड, ती आज नाही आली होती. सो मग सकाळी पण मी थोडंसं काहीतरी हेल्दीच बनवलं, म्हणजे धपाटे वगैरे बनवले. आमच्याकडे मिक्स ते गव्हाचे, परत नाचणी वगैरे हे सगळे पिठाचं जे बनवतात, आमच्याकडे धपाटे म्हणतात. सो सकाळी तो आमचं हेल्दी जेवण झालं. मग संध्याकाळी म्हटलं चला वरण भात आणि फिश करू. सो फिश आणली आणि ऑलमोस्ट साफच होती. मग तिला पटकन मसाला वगैरे लावला. माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी आलं लसणाची पेस्ट वगैरे नाही लावली. पटकन एकीकडे डाळ पण फोडणीला घातली. सो मग कढीपत्ता, लसूण, जिरे, मोहरी वगैरे सगळं मी टाकलं. गरम पाणी एकीकडे ठेवलं, डाळ पण फोडणीला घातली आणि फिश पण फ्राय करायला घेतली. भात पण लावला. कारण का कसं होतं ना, आता असं झालं आहे ना की मेड येते ना जेवण बनवायला. सो मी खूप लेझी होऊन जाते, मला कंटाळा येतो जेवण बनवण्याचा. हां, पण एक आहे की स्वतःच्या हाताने जेवण बनवल्यानंतर 4 घास खरंच जास्त जातात, मनाला बरं वाटतं. आणि छान झाली फिश, पण फ्रेश होती. मला ना ॲक्च्युली ते फिश म्हणजे कसं आहे की जर माझ्याकडे वेळ नाही आहे, घाई आहे, तर मग मी असं मागवते पटकन. नाहीतर मी स्वतः जाते, फिश सिलेक्ट करते आणि मग कटिंग करायला लावते. म्हणजे मी फिशच्या बाबतीत थोडीशी आहे की बाबा मला असं माहिती नाही, पण असं वाटतं की नाही, डोळ्यासमोरूनच घ्यायचं, एकदम फ्रेश पाहिजे असं. विहानची चलबिचल चाललेली, त्याला पण फिश, मटन फार आवडतं, चिकन फार म्हणजे आवडतं त्याला, नॉनव्हेज. सो तो पण म्हणत होता कधी होईल मम्मा, आवर, मला भूक लागली. हे करून मग मला आईकडे जायचं होतं. आईकडे पण आज मटण होतं, बट आईला मी बोलली होती की नको आणू, मी फिश बनवणारच आहे. तर बट ठीक आहे, हरकत नाही. मग विहान म्हणत होता मम्मा आवर, मला भूक लागली आणि असं तसं. सो फटाफट माझा अवतार बघा. मी घरी असली ना अशी कशी पण राहते, कंटाळा येतो, फक्त मग बाहेर जाताना व्यवस्थित असते. कधी कधी बाहेर पण अशीच निघून जाते. मग पटकन फिश वगैरे फ्राय केली, आईला पण फिश घेतली टिफिनमध्ये आणि डाळ वगैरे केली. ॲक्च्युली आमच्याकडे डाळीला ना गोडी डाळ म्हणतात, म्हणजे मे बी हा शब्द बऱ्याच जणांना माहिती पण असेल. आमच्याकडे गोडी डाळ म्हणतात, येल्लोवाली जी असते ती. आणि तिखट डाळ, तीच तिखट डाळ म्हणतात. आणि आपल्याकडे जसं डाळ किंवा मटकीची आमटी वगैरे, आमच्याकडे सांबार म्हणतात ह्याला. प्रत्येकाची वेगळे वेगळे जसं काही नावं असतील पदार्थ, तोच फक्त नाव वेगळं. सो फटाफट मी तयारी केली आणि निघाली. हल्ली मी मास्क ना रेग्युलरली वापरते, कारण का मला ना सर्दीचा खूप त्रास होतो आणि तर हल्ली डोकं पण दुखते. सो ही सध्या माझी ना फेवरेट बॅग आहे. मला कलेक्शन फार आवडतं. तर मग निघाली. विहानची पण इच्छा होती आईकडे येण्याची, माझंही मन होतं, बट त्याच्यात एक्झाम येते. सो मी त्याला बोलली तू स्टडी कर, मी जाऊन येते पटकन. फायनली मग आली, आईकडे पोचली. ही बघा मनी म्याऊ आमची. म्हणजे आमच्या खालच्या फ्लोअरवरती आईकडे ना पाळली आहे तिला. ती मला बघून पळाली. आईने डोळं पण गेलं. आई शॉक की मी आली म्हणून. कारण का ना ॲक्च्युली आई गेले 4 दिवसापासून मला बोलवते, पण मला नाही वेळ भेटत आहे जाण्यासाठी. बघते तर काय, आई सिरियल बघते. बापरे, भयानक दृश्य. सिरियल म्हटलं ना असं वाटतं की बोरिंग, लिटरली बोरिंग. माईने पाणी दिलं, आई पण खुश झाली मी आल्यावरती. हे बघा मी पाणी कशात पिते, म्हणजे तांब्यामध्ये. कारण का ना आमच्याकडे मे बी सगळ्यांकडेच पहिले कोणी पाहुणे वगैरे आले की तांब्या आणि ती वाटीवरती असं पाणी. आईकडे गेल्यावरती आमच्यासाठी असतं. मग बाहेरून कोणी आलं वगैरे की मग त्यांना ग्लासमध्ये देते. हे माझं आणि आईचं कन्व्हर्सेशन आहे. तसं पण तुला तिला आवडत पण नाही छान माझ्या हातचं वाटतं मी हे कमी आहे, आल्यावरती. ते कमी आहे असं करस. आणि डाळ डाळ पण चांगली. हा ना, आईने आज मटण केलेलं मस्तपैकी. आज मटण, मच्छी आणि कसली भाकरी, मक्याची भाकरी. मस्त होतं, एक नंबर बेत झाला. बाकी आई, उद्या फिरायला जाऊया, बघूया उद्या. चल ना. मूवी बघायला जायचं का? नाही बाबा, तसं बस ना तेवढं उशीर कटाळत. असू दे. तसं पण ना 4 दिवसापासून ती रुसून बसलेली, मला 4 दिवसापासून घरी बोलवतात ये. प्राजक्ता पण रुसली आहे ना, है ना. बाकी आई बाकी काय नाही, निवांत. निवांत.
ते प्रशांत कॉर्नरमधून मिठाई आणलेली छान आहे. मला काजू कतरी आवडत नाही पण ती छान होती, चांगली आहे, हा. मस्त होती, छान होती. आणि तो रव्याचा लाडू पण छान होता. इथे तुझ्याकडे आलं की माझं एक्स्ट्रा खाणं होतं. हे पण आहे काय बरं अजून हं? श्रीखंड पण आणले ते पण छान आहे. जाताना म्हणजे 2-3 किलो वजन वाढून जातो इथनंच. हम्म. गावी चाललीस ना आता तू हा पुढच्या महिन्यात? बघू पुढच्या महिन्यात. आता काय सांगते ते. आता 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 रुसवा गेला तुझा, मी आली तर. आली मी घरी जेवण बनवलं, जेवण घेऊन माझं पण जेवण आणि आईचं पण जेवण इथे घेऊन आलो आणि आम्ही दोघींनी इथे जेवलो. हम्म. मला पण चांगलं वाटलं. बाय. बाय.